महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग व वस्तू संग्रहालय संचालनालय आणि मराठा विद्या प्रसारक समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले शिवशस्त्र शौर्य गाथा हे शिवकालीन शस्त्रांचे फिरते प्रदर्शन देवगाव येथील अभिनव बालविकास मंदिर व श्री डी.आर. भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे उत्साहात पार पडले। या प्रदर्शनासाठी महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाची सुसज्ज मोबाईल म्युझियम बस विद्यालय परिसरात उभी करण्यात आली होती। दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता या उपक्रमास प्रारंभ झालाय। कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार विशाल नाईकवडे, भूमी अभिलेख व उपाधीक्षक राजेंद्र भाबडसह दुय्यम निबंधक राजेंद्र फुटे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालाय। यावेळी माजी सरपंच विनोद जोशी, माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब बोचरे, उपसरपंच लहानू मेमाणे, राजाराम मेमाणे, डॉक्टर श्रीकांत आवारे, शिवाजी सुपनर, शांताराम जाधव, पोलीस पाटील सुनील बोचरे, अबुबाई कादरे, सचिन बोचरे, मुख्याध्यापक के.एम. गाजरे, राजेंद्र मेमाणे, मनोहर बोचरे, गजीराम खुळे व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतलाय। या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील विविध शस्त्रांचे आकर्षक प्रदर्शन मांडण्यात आले होते। यात तलवारी, भाले, धनुष्यबाण, दांडपट्टा, वाघनखे आदी ऐतिहासिक शस्त्रांचा समावेश होता। या शस्त्रांची फलकांच्या माध्यमातून सविस्तर माहिती देण्यात आली होती। विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देत इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलाय। शालेय जीवनात पुस्तकातून शिकलेला इतिहास प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला। शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना शस्त्रांचे ऐतिहासिक महत्त्व समजावून सांगितले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल आवड निर्माण होण्यास मदत झाली असून शिवकालीन शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या प्रदर्शनातून साध्य झाले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालय प्रशासन, शिक्षक वर्ग, कर्मचारी तसेच आयोजकांनी परिश्रम घेतले। ग्रामस्थ, पालक आणि इतिहासप्रेमींनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। आणि त्याच अनुषंगाने मराठा विद्या प्रसारक आणि आपलं सांस्कृतिक संचालनालय पुरातत्व खाते यांच्या मार्फत शिवकालीन जे शस्त्रांचं प्रदर्शन होतं त्या गाडीचं या ठिकाणी आपण औपचारिकरित्या या ठिकाणी गाडी दाखल झालेला आहे आणि विद्यार्थ्यांना प्रदर्शन या ठिकाणी पुढे करून देण्यात आलेलं आहे। 18 फेब्रुवारी शासनाने जी.आर. काढला आणि आपल्या ग्रामीण भागात जे काही विद्यार्थी असतील, महिला असतील, शेतकरी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज अभियान हे गावोगावी राबवण्याचे निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत। आपल्या तालुक्यामध्ये यापूर्वी आपण जवळपास 4 शिबिरांचं त्या ठिकाणी आयोजन केलेलं होतं आणि आज आपण नांदूर, मधमेश्वर आणि देवगाव या ठिकाणी हे शिबिर राबवत आहोत। या शिबिरात वेगवेगळे प्रश्न आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत। शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांशी निगडीत काही प्रश्न आहेत। तर महसूल विभागाच्या मार्फत आपण एक नवीन उपक्रम आपल्या तालुक्यामध्ये राबवत आहोत की शाळा तिथे दाखला। त्यामुळे विद्यार्थ्यांना जे काही प्रमाणपत्र लागत असतात आणि त्यासाठी ज्यांचे काही वेळा असं होतं की पालक शिकलेले नसतात आणि विद्यार्थ्यांना त्या गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे दाखले काढण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात। परंतु माननीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक शाळा तिथे दाखला हा एक संकल्पना त्या ठिकाणी राबवित आहोत आणि मागच्या शिबिरापासून आपण प्रत्येक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल, उत्पन्नाचे दाखले असतील, भविष्याचे सर्टिफिकेट असेल, ही सर्टिफिकेट किचकट प्रक्रिया न राबवता अत्यंत सोप्या पद्धतीनं शाळेचं त्याचं जे स्कूल रजिस्टर असतं ते जर आम्हाला मुख्याध्यापक साहेबांनी सर्टिफाय करून दिलं तर त्या एकमेव पुराव्याच्या आधारे आम्ही त्यांना हे दाखले त्या ठिकाणी देणार आहोत। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी शरद लोहकरे, लासलगाव।